साथियों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क और मैं गोंदिया से देवेंद्र दमाय। इसके पहले की खबर मैंने गोरेगांव तहसील अंतर्गत आने वाले ग्राम पुरगांव की दिखाया था और वह खबर में गांव की कुछ लोगों ने जो है ज्ञापन दिया था कि गांव के एक व्यक्ति ने जो है पानी जहां से जाता है वह जगह पर अतिक्रमण किया है, कंपाउंड वाल बनाया, ऐसा वह ज्ञापन में था। लेकिन एक और देखा जाए तो गांव के लोगों ने कहा था कि ग्राम पंचायत राजकारण कर रही है। लेकिन ऐसे में आज ही के दिन जो है ग्राम पंचायत के समस्त पदाधिकारी जो है ग्राम पंचायत के वह तहसील कार्यालय पहुंचे और उन्होंने जो है तहसील कार्यालय में आज तहसीलदार मैडम को ज्ञापन दिया और ज्ञापन देते हुए उन्होंने बताया कि हमने किसी भी प्रकार का राजकारण नहीं किया। हमने जो है जिस इंसान ने अतिक्रमण किया है उस इंसान को 2 से 3 बार नोटिस दी है और नोटिस देने के बाद भी वह व्यक्ति सुन नहीं रहा है, तो आप अपने माध्यम से कार्रवाई करिए, ऐसा जो है ग्राम पंचायत का कहना है। आइए साथियों, जानने का प्रयास करते हैं कि ग्राम पंचायत का क्या कहना है और गांव के लोगों का। माझे नाव सौ पूजाताई नामदेव नाईक, मी ग्रामपंचायत सरपंच बोलतो। आम्ही नीरज रांगडालेला याच्या आधी पण नोटीस दिला होता, 2दा नोटीस दिला, परंतु त्यांनी त्यावेळेस काम थांबवला होता। त्याच्यानंतर त्यांनी काम सुरू केलं। रविवार आणि शनिवार रविवारची सुट्टी पडली म्हणून आज आम्ही निवेदन द्यायला लागला। आणि याच्या आधी नाला सरळीकरणचं काम सुद्धा झाला तिथं। आम्ही तो पूर्ण अतिक्रमण हटवला, त्याच्यानंतर त्यांनी तो कंपाऊंड वॉलचं काम सुरू केला। 2 नोटीस देऊन झाले, सर्व गेलं होतं, आम्ही स्टाफवर थांबवला काम सुद्धा। मौका चौकशी वगैरे झाली आहे। ते म्हणते हे गावकरी आता कुणी कंप्लेंट केलं आहे। आज इथं तहसीलदार साहेबांना निवेदन दिला आणि जो ग्रामपंचायतवर आरोप लावला होते अन्य व्यक्तींनी, ते आरोप गलत आहे आणि आपण रीतसर आणि कानूनाने काम करीत आहोत। आणि त्या घरमालकाला सुद्धा आपण नोटीस दिला होता। आम्ही राजकारण करत नाही आहोत। ग्रामपंचायतचा त्यांनी लेटर जो दिला त्याला नाकारण्यात आले आणि त्यांचा काम थांबवण्यात आला आणि थांबवण्यात आला असून आजपर्यंत त्यांचा काम थांबलाही होता। ह्याच्या अगोदर 23-24 मध्ये आपण 24-25 मध्ये आपण तिथून MRGच्या माध्यमातून नाली सरळीकरणचाही काम केला होता। तिथली सगळे आबादी हटवण्यात आली होती, पाट साफ करण्यात आला होता। तसेच कुणाने आमच्या ग्रामपंचायतवर आरोप केला आहे की यांचा राजकारण आहे म्हणून, तो कसलाही राजकारण नाही आहे। आजपर्यंत काम थांबला होता आणि आज गेल्या 2 दिवसांना त्याचा काम सुरू झाला आहे। आम्हाला शनिवार आम्ही त्याला थांबवण्याचा नोटीस सुद्धा दिला आहे, 2 नोटीस दिला आहे, पण त्यांचा काम थांबला नाही। मागील शनिवार रविवार असल्यामध्ये आज सोमवारला आम्हीही निवेदन दिला। इथं ग्रामपंचायतचा कसलाही त्यात हस्तक्षेप नाही आणि हे जे लोकांचे आरोप आहे हे चुकीचे आहे। आता ज्यांनी त्या अतिक्रमणाविषयी निवेदनामध्ये बोलले की ग्रामपंचायत या ठिकाणी राजकारण करत आहे, परंतु ग्रामपंचायत जर राजकारण करत असती, माझे आता वयाचे 50 वर्ष झाले, मलाही माहीत आहे की त्याच ठिकाणातून पाण्याची वाहतूक होते आणि त्या वाहतुकाचा 2023-24 मध्ये MRGच्या माध्यमातून नाला सरळीकरण करण्यात आला। त्यावेळेस त्या ठिकाणी भरपूर सारे अतिक्रमण होते, ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले आणि काढल्याच्या नंतर नीरज रमेश रांगडाले यांनी ज्या ठिकाणातून पाण्याची वाहतूक होत असते, अतिवृष्टी झाली की खूप त्या ठिकाणी पाणी अतिवृष्टी होते आणि तिथून त्या व्यक्तीने बळजबरीने आपले कंपाऊंड वॉलचे काम हे सुरू केले आणि त्यांना सुरू केले म्हणून आम्हाला जेव्हा ग्रामपंचायतला माहीत झाला तेव्हा ग्रामपंचायतने आम्हाला सर्व तंटामुक्त समिती आणि पंचबुद्धे मॅडम, तलाठी मॅडम, आमच्या ग्रामपंचायत अधिकारी ह्या सर्व त्या ठिकाणी उपस्थित होत्या। स्पॉटवर जाऊन त्या ठिकाणी
सर्व मौका पंचनामा हा सुद्धा झालेला आहे आणि रीतसर चौकशी रीतसर काम हे ग्रामपंचायत करतच आहे. परंतु ज्या व्यक्तीने ग्रामपंचायतला म्हटलं की ग्रामपंचायत त्या ठिकाणी आपली निष्काळजीपणा करत आहे आणि राजकारण करत आहे, राजकारण जर करती ग्रामपंचायत जर राजकारण करते तर त्या ठिकाणचा अतिक्रमण जो होता तर हा अतिक्रमण काढतीच नसती. गावच्या लोकांना सर्वांना माहित आहे की त्या ठिकाणी जर पुराणा जो अतिक्रमण होता हा सुद्धा त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच काढण्यात आलेला आहे. हा असा कोणत्याही ग्रामपंचायतीवर म्हणा किंवा कोणत्याही व्यक्तीवर म्हणा न सोचून समजून साऱ्या कोणताही आरोप लावणं हा गुन्हा आहे आणि तेही व्यक्ती त्या राजकारणामध्ये राहून चुकलेले आहेत. तर त्यांना परस्पर समजायला पाहिजे की ग्रामपंचायत एवढा निष्काळजीपणा कशी करेल आणि त्याच ग्रामपंचायतनी त्या ठिकाणचा अतिक्रमण काढलेला आहे. तर कोण्याहीवर आरोप प्रत्यारोप करत्यावेळी कम से कम एक विचार करून घ्यायला पाहिजे होता की मी आरोप प्रत्यारोप करून राहिलो पण याचा काहीतरी ग्रामपंचायतमध्ये उल्लेख असं ग्रामपंचायत रीतसर आपल्या पत्राद्वारे त्यांना कळवला, बांधकामाला रोखला. बांधकाम रोखल्याच्या नंतरमध्ये आता 2-3 दिवसाची आता काय झालं शनिवार रविवार असल्याच्या कारणास्तव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या ठिकाणी निवेदन येण्यास थोडासा उशीर झाला. परंतु निवेदन देणाऱ्याने जे आरोप प्रत्यारोप केला हा झूट आहे आणि ग्रामपंचायत त्या ठिकाणी आपला राजकारण कसं करेल, राजकारण करते तर त्या ठिकाणातून संपूर्ण तो अतिक्रमण जो आहे तो काढतीच नाही. हा सर्व लोकांना माहीतच आहे. त्या ठिकाणी सर्व तंटामुक्त समिती ग्रामपंचायत बॉडी या ठिकाणचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आम्ही सुद्धा आता मॅडमला निवेदन दिला आता. तर आमची एक इच्छा आहे की त्या ठिकाणी जो पाण्याची उलाढाल होते आणि अतिवृष्टीपासून त्या नाल्यावर जो अतिक्रमण झालेला आहे हा आपला तहसीलदार मॅडम ह्या आपल्या माध्यमातून काहीतरी याच्यावर उलटफेर करतील आणि न्याय आम्हाला देण्याचा कोशिश करतील अशीच मी त्यांना विनंती करतो. अभी तक के देखा आपने ग्राम पंचायत के समस्त पदाधिकारीगण, वैसे तंटा मुक्ति समिति के पदाधिकारीगण और वैसे जो साथ ही साथ उनके गांव के जो संबंधित लोग थे वह आए थे और उन्होंने कहा कि हम किसी भी प्रकार का राजकारण नहीं करते. राजकारण तो गांव के कुछ लोग करते ग्राम पंचायत को बदनाम करने के लिए. यदि अगर हमको राजकारण करना रहता तो हम 2 बार नोटिस नहीं दिए रहते, लेकिन कहीं ना कहीं हमारी पंचायत को बदनाम करने की साजिश गांव के लोग कर रहे हैं. लेकिन एक और देखा जाए तो तहसील कार्यालय गोरेगांव में तहसीलदार को आज जो ज्ञापन दिया गया वह ज्ञापन के ऊपर कार्रवाई की मांग ग्राम पंचायत की ओर से की गई है. तो साथियों बहुत ही जल्द अगले पार्ट में मिलेंगे. मैं गोंदिया से देवेंद्र दमा.